गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक्झाम फॉर्म फिलिंग प्रोसिजर बघणार आहोत. सगळ्याच इंजिनिअरिंग स्टुडंट्स करता ही प्रोसिजर ॲप्लिकेबल राहणार आहे. ही प्रोसिजर मेनली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की दॅट इज क्रिएट प्रोफाईल. हे दरवेळेला प्रत्येक पोराला क्रिएट प्रोफाईल करावीच लागेल अशातला प्रकार नाही आहे. तर जेव्हा पण तुम्ही पहिल्यांदा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात तेव्हा तुम्हाला क्रिएट प्रोफाईल करावी लागेल आणि एकदा केलेली प्रोफाईल हीच जोपर्यंत तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती एकच प्रोफाईल राहणार आहे. त्यामुळे दरवेळेला तुम्हाला नवीन प्रोफाईल क्रिएट करायची गरज नाही. एकदाच फक्त क्रिएट करून सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर दरवेळेला फक्त तुमचा एक्झाम फॉर्म अपडेट होत जाणार आणि तो तुम्हाला दरवेळेला भरायचा आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे दॅट इज एक्झाम फॉर्म फिलिंग. एक्झाम फॉर्म ॲक्च्युली कसा भरायचा हे याच्यात बघायला मिळेल तुम्हाला. आणि शेवटचा पार्ट आहे पे एक्झाम फीज टू कॉलेज. ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही ऑनलाईन फीज कॉलेजला कसं पे करणार हे तुम्हाला तिसऱ्या पार्टमध्ये दिसेल. सगळ्यात पहिले आपण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात तेव्हा तुम्ही प्रोफाईल कशी क्रिएट करायची हे आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला unipune.ac.in या वेबसाईटवरती जायचं आहे. युनिपुणेची जी ही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला एक्झामिनेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक्झामिनेशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल जिथे एक्झाम ऑनलाईन लिहिलेलं दिसेल आणि त्याच्या खालच्या बाजूला इथे तुम्हाला स्टुडंट्स सेक्शन म्हणून दिसेल आणि स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्ही 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे दॅट इज एक्झाम फॉर्म ऑनलाईन. तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. एक्झाम फॉर्म ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आणि त्या नवीन पेजच्या खालच्या बाजूला तुम्ही इथे बघाल तर फॉर ऑल इंजिनिअरिंग अँड नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस ऑनलाईन एक्झाम फॉर्म लिंक्स आर बिलो. एवढ्या 7-8 लिंक्स आहेत. ह्या 8 लिंक्सपैकी कोणत्याही एका लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे पेज ओपन होणार आहे. इम्पॉर्टंट डेट्समध्ये इथे तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे की आपलं SE to B इंजिनिअरिंग आहे आणि त्याची स्टार्ट आणि एंड डेट तुम्हाला इथे दिसेल की कधी एक्झाम फॉर्म चालू झाले आणि शेवटची तारीख काय आहे. विथ लेट फी अँड विदाउट लेट फी इथे तुम्हाला दिसणार आहे. ओके. तर इथे तुम्हाला या पेजवरती ऑनलाईन एक्झाम फॉर्मवरती लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुम्ही लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर हे पान ओपन होणार आहे. या पानावरती तुम्हाला इथे दिसेल की दॅट इज तुमच्या डाव्या बाजूला इकडे क्रिएट अकाउंट म्हणून आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपण इंजिनिअरिंगला पहिल्यांदा ॲडमिशन घेतली आहे. तुम्ही फर्स्ट इयरला घेतलेली असो किंवा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन आफ्टर डिप्लोमा घेतलेली असो, तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करताना एकदाच ही प्रोफाईल क्रिएट करायची आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही क्रिएट करताना क्रिएट अकाउंटवरती क्लिक करणार. ओके. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे पुढचं पेज येणार की त्याच पेजवरती खाली तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी सगळी इन्फॉर्मेशन, तुमची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाईल. सगळ्यात पहिले आहे नॅशनॅलिटी. त्याच्यामध्ये इंडियन तुम्ही सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकावा लागेल. आधार कार्डवरती जो नंबर आहे तो इथे टाकणार तुम्ही. त्याच्यानंतर स्टुडंट्स नेम हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा जेव्हा पण तुम्ही पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करताय तेव्हा इथे लिहिलेलं आहे की दॅट इज एंटर नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्कशीट. म्हणजे तुम्ही जर का फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले असेल तर प्रिव्हियस मार्कशीट येतं तुमचं 12वीचं मार्कशीट. आणि जर का तुम्ही आफ्टर डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतली असेल तर प्रिव्हियस मार्कशीट येतं तुमचं डिप्लोमाचं फायनल इयरचं मार्कशीट. आता ह्या दोन्ही मार्कशीट्सपैकी ज्या मार्कशीट तुम्हाला ॲप्लिकेबल आहे त्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तुमचं, समजा फॉर एक्झाम्पल तुमचं आडनाव सगळ्यात पहिले आहे, त्याच्यानंतर तुमचं नाव आहे आणि तुमच्या वडिलांचं नाव सगळ्यात शेवट आहे, ते याच क्रमाने इथे लिहायचं आहे विदाऊट एनी स्पेलिंग मिस्टेक. हे खूप महत्त्वाचं आहे. इथे सगळ्यांनी काळजीपूर्वक नाव भरायचं आहे.
ज्याप्रमाणे तुमच्या प्रिव्हियस मार्कशीट म्हणजे 12वीचं असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या पोरांचं डिप्लोमाचं मार्कशीट असेल, त्याच्यावर ज्याप्रमाणे नाव लिहिलेलं आहे त्याप्रमाणे इथे व्यवस्थित विदाऊट एनी स्पेलिंग मिस्टेक तुमचं नाव इथे टाईप करायचं. त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. एक लक्षात ठेवा की तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो पण इथे टाकणार आहात तो फ्युचरमध्ये तुम्ही जर का तुमचं बंद झालं किंवा मोबाईल हरवला वगैरे तर तुम्ही चेंज करू शकता. पण त्याच्याकरता जे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे त्याच्यापेक्षा जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो तुम्ही पहिल्यापासून वापरणार आहात शेवटपर्यंत जो कायम वापरतात असेच ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. ओके, हे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलवरती आणि तुमच्या मोबाईलवरती दोन्हीवरती एक OTP सेंड केला जाईल. हा OTP 15 मिनिटांकरता व्हॅलिड असणार आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल रेंजमध्ये पाहिजे जेणेकरून तुम्हाला इझिली OTP मिळेल आणि तुम्ही पटकन इथे टाकू शकणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईलवरचा जो OTP आहे हे दोन्ही इथे इन्सर्ट केल्यानंतर पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. पासवर्डमध्ये सिंपल अल्फाबेट्स आणि नंबर्सच फक्त पाहिजे आहे. कोणतेही स्पेशल कॅरेक्टर्स तुम्हाला यूज नाही करायचं आहे. त्यामुळे चूज पासवर्ड साधा आणि सोपा जो कायम लक्षात राहील तुम्हाला असा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे जो कॅप्चा आहे तो तुम्ही टाकल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं. ओके, क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली जर का तुमचा OTP बरोबर असेल टाईप केलेला, तुमचा कॅप्चा बरोबर असेल टाईप केलेला तर तुमचा अकाउंट क्रिएट होऊन जाणार आणि तुम्हाला स्क्रीनवरती असा मेसेज दिसेल की दॅट इज युअर अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला गो टू लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. गो टू लॉग इनला क्लिक केल्यानंतर परत तुम्ही या पानावरती येणार आहात जिथे तुम्हाला लॉग इन बाय विचारल्यावरती ईमेल आय डी सिलेक्ट करायचा. तो तुमचा ईमेल आय डी इथे टाकायचा. त्याच्यानंतर तुम्ही जो आत्ता पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन म्हणायचं. एकदा तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला हे असं पेज दिसेल. या पेजवरती तुम्ही बघाल तर डाव्या बाजूला वरच्या बाजूला इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल. त्याच्यानंतर खाली डॅशबोर्ड लिहिलेलं दिसेल आणि लॉगआउट दिसेल. तुम्ही तुमचं नावाचं ज्याप्रमाणे तुमच्या मार्कशीटवरती नाव आहे त्याप्रमाणे इथे टाईप केलेलं नाव इथे तुम्हाला दिसायला लागेल. त्याच्यानंतर इथे हे मध्यभागी जे न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे दॅट इज स्टुडंट टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता स्टुडंट टाईपमध्ये इथे तुम्ही ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये बघाल तर इथे न्यू आणि एक्झिस्टिंग असं लिहिलेलं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेली आहे आणि तुम्ही फॉर्म भरत आहात पहिल्यांदा तेव्हा तुम्हाला न्यू म्हणून सिलेक्ट करायचं आहे. पण तुम्ही सेकंड सेमिस्टरला गेल्यानंतर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वगैरे पुढे किती नंतर तुम्ही फॉर्म भरताना दरवेळेला तुम्हाला एक्झिस्टिंग स्टुडंटच सिलेक्ट करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही अकाउंट क्रिएट करताय किंवा तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरता आहात तेव्हा तुम्हाला न्यू म्हणून सिलेक्ट करायचं आहे ॲडमिशन घेतल्यावर. त्याच्यानंतर तुम्ही थर्ड इयर बीला ॲडमिशन घेतली तर दरवेळेला न्यू म्हणायची गरज नाही आहे. तेव्हा तुम्हाला एक्झिस्टिंग स्टुडंट म्हणायचं आहे कारण का तुमचं ऑलरेडी अकाउंट क्रिएट आहे, तुमची प्रोफाईल ऑलरेडी क्रिएटेड आहे. त्यामुळे तुम्ही एक्झिस्टिंग स्टुडंटच सिलेक्ट करायचं. नंतर फक्त पहिल्यांदा फॉर्म भरताना न्यू सिलेक्ट करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण का याच्यानंतर तुम्ही इथे जे काही सिलेक्ट करणार आहे त्याच्यावरनं जर का तुम्ही न्यू म्हटलं तर तुमच्याकरता सेकंड सेमिस्टरला एक नवीन PRN नंबर जनरेट होणार आहे. जर का तुम्ही एक्झिस्टिंग स्टुडंट म्हटलं तर तुमचा नवीन PRN जनरेट होणार नाही. ओके, PRN जो आहे ती तुमची युनिव्हर्सिटीमधली ओळख आहे. ओके, ज्याप्रमाणे तुमचा एनरोलमेंट नंबर असतो डिप्लोमाच्या स्टुडंट करता त्यांच्या मार्कशीटवरती फायनल इयरच्या मार्कशीटवरती एनरोलमेंट नंबर लिहिलेला असतो त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगला PRN नंबर असतो.
परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. हा नंबर एकदाच जनरेट होतो एका प्रोफाईल करता, आणि हा तुमच्याकरता जर का तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरला तर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला नवीन PRN नंबर मिळणार. जर तुम्ही एक्झिस्टिंग स्टुडंट असाल तर जुना जो PRN नंबर आहे तोच तुमचा शेवटपर्यंत, जोपर्यंत इंजिनिअरिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो कंटिन्यू राहणार आहे. ओके, त्यामुळे बऱ्याचदा स्टुडंटचं कन्फ्युजन होतं की आपण न्यू सिलेक्ट करायचं की एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचं. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, पहिल्यांदा एक्झाम फॉर्म भरताय तुम्ही, तेव्हा तुम्ही न्यू सिलेक्ट करणार. बाकी याच्यानंतर कुठल्याही वर्गात तुम्ही पुढे थर्ड इयरला गेले, बीला गेले, तरी पण तुम्ही एक्झिस्टिंग स्टुडंटच सिलेक्ट करणार. ओके, हे झाल्यानंतर तुम्ही न्यू जर का पहिल्यांदा करत असाल तर न्यू सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला हे असं दिसणार आहे. तुम्हाला स्टुडंट टाईप विचारलं जाईल. इथे परत तुम्ही न्यू सिलेक्ट केलं. न्यू सिलेक्ट केल्यानंतर आपल्या कॉलेजचा पुन कोड क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या त्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आणि त्याच्या पुढे तुम्हाला ती पुनचं आहे. कोर्स आहे, कोर्स म्हणजे तुमचं सिव्हिल, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, जे पण तुम्ही इंजिनिअरिंगचा कोर्स सिलेक्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे ते सिलेक्ट करायचं. मी इथे फॉर एक्झाम्पल बी सिव्हिल असं सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन फॉर इयर. ओके, ॲडमिशन फॉर इयर तुम्ही फर्स्ट इयर असाल तर इथे फर्स्ट इयरचं ऑप्शन येतं. तुम्ही आता आपण डायरेक्ट सेकंड इयरच्या स्टुडंटचा एका फॉर्म भरतो आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट सेकंड इयर फ्रेश ॲडमिशन म्हणून लिहून आलेलं आहे. ओके, जर का तुम्ही फर्स्ट इयरचे स्टुडंट असाल तर इथे तुम्हाला फर्स्ट इयरचं ऑप्शन दिसेल, तुम्हाला फर्स्ट इयरवरती क्लिक करायचे. ओके, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स म्हणून विचारलं जाईल. म्हणजे तुमच्या याच्या आधीचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याच्या आधीचं तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे, समजा फर्स्ट इयरवाले स्टुडंट असतील तर त्यांनी 12वीची एक्झाम दिली असेल, किंवा आफ्टर डिप्लोमा असतील तर त्यांनी डिप्लोमाची एक्झाम दिलेली असेल, तर त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला इथे विचारणार आहे. ओके, कोर्स नेम म्हणजे तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा डिप्लोमा इन सिव्हिल, जे पण तुम्ही काही केलेलं आहे ते इथे तुम्ही लिहिणार. जर का तुम्ही 12वी केली असेल तर इथे 12th लिहिणार, 12वी. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बोर्ड इथे लिहायचं आहे. आफ्टर डिप्लोमा स्टुडंटनी MSBTE लिहायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं इथे लिहायचं आहे. किंवा 11वी 12वीचे जे स्टुडंट्स आहेत, 12वी नंतरचे जे स्टुडंट्स आहेत फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले, त्यांनी इथे त्यांचं जे पण बोर्ड असेल, नाशिक बोर्ड आहे किंवा मुंबई बोर्ड आहे, जे पण बोर्ड असेल, औरंगाबाद बोर्ड आहे, जळगाव बोर्ड आहे, जे पण बोर्ड असेल ते बोर्ड इथे त्या बोर्डाचं नाव लिहायचं आहे. ओके, पासआउट मंथ, ज्या महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट लागला, तुमच्या रिझल्टवरती ते लिहिलेलं आहे खालच्या बाजूला, ते लिहायचं आहे. पासआउट मंथ इथे लिहायचं आहे. पासआउट इयर, कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाले ते पण तुमच्या जुन्या मार्कशीटवरती किंवा आधीच्या मार्कशीटवरती लिहिलेलं आहे, ते इथे टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर मार्किंग सिस्टीम, इथे पर्सेंटेज होते, तुम्हाला ग्रेड होती की CGPA होतं, SGPA होतं, ते सगळे ऑप्शन आहे इथे. तर जर का तुम्हाला पर्सेंटेज मिळाले असतील डिप्लोमाला किंवा 12वीला तर तुम्हाला ते पर्सेंटेज सिलेक्ट करायचं आणि इथे ग्रेड लिहायची आहे किंवा क्लास लिहायचा आहे. तुमचा फर्स्ट क्लास आला होता, सेकंड क्लास आला होता की नुसता पास क्लास आहे, जे काही असेल तुमचं इथे ते इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या जुन्या मार्कशीटवरती सीट नंबर लिहिलेला आहे, तो सीट नंबर इथे व्यवस्थित टाकायचा आहे. हे झाल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येणार, कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली, नाव फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. आता तुमची कोर्स एनरोलमेंट झालेला आहे, आता तुम्हाला तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन भरायची आहे म्हणून मेसेज येतो. असं म्हटल्यानंतर पुढे जायल्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल. ओके, आता पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही जर का बघितलं तर तुमच्या उजव्या बाजूला इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मराठीमध्ये लिहायच्या आहेत. म्हणजे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, ह्या 3 गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये पण लिहायच्या आहेत. आणि डाव्या बाजूला तुम्ही बघाल तर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. ओके,
आता इथे लिहिताना तुम्हाला मराठीमध्ये जर का इथे टाईप करता येत नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन इंग्लिश टू मराठी टायपिंग करून तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करू शकता. इथे तुमचं नाव तिथे टाईप करायचं इंग्लिशमध्ये, ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होणार आणि ते तिथून कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता. गुगलवर जायचं, गुगलवरती इंग्लिश टू मराठी टायपिंग असं लिहायचं, त्याच्यानंतर जे पहिलं ऑप्शन येणार आहे त्याच्यावरती जाऊन तिथे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं आणि तुम्ही स्पेस दाबलं की ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होतं. तिकडून ते झालेलं कन्वर्ट झालेलं नाव उचलायचं मराठीमधलं आणि ते इथे पेस्ट करायचं. ओके, त्याच्यानंतर इथे तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो तुम्ही आधी दिला होता भरलेला तो ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. ओके, तुम्हाला ते दरवेळेला टाईप करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची बर्थ डेट इथे लिहायची आहे, नॅशनॅलिटी लिहायची आहे, तुमचा आधार नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर डोमेसाईल आहे. डोमेसाईल तुमचं महाराष्ट्रातलं आहे की नॉन महाराष्ट्रीयन आहे असं इथे ऑप्शन येतं. तर तुम्ही महाराष्ट्रातल्या रहिवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर इथे विचारलंय. नॉन क्रिमिलियर असेल तुमच्याकडे तर नॉन क्रिमिलियर येस म्हणून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कास्ट तुम्हाला विचारली, ओपन आहे तुमचं, ओबीसी आहे, एनटी आहे, एसटी आहे, एससी आहे, जी पण तुमची कास्ट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. जर ती मायनॉरिटीमध्ये येत असेल तर तुम्ही येस सिलेक्ट करायचंय, नसेल मायनॉरिटीमध्ये तर नो सिलेक्ट करायचंय. इथे येस किंवा नोचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मायग्रेशन फ्रॉम जम्मू अँड काश्मीर, इथे तुम्ही येस किंवा इथे तुम्ही नो करायचं आहे. मायग्रेशन फ्रॉम जम्मू अँड काश्मीर असेल तर येस करायचं, नसेल तुमचं जम्मू अँड काश्मीरमधून तर नो करायचं आहे. इज हँडिकॅप, तुम्ही हँडिकॅप असाल तर येस करायचं, नसाल हँडिकॅप तर नो करायचं आहे. ही तुमची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही इथे भरल्यानंतर पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फोटो आणि तुमची सही या दोन गोष्टी इथे अपलोड करायच्या. ओके, या दोन गोष्टी जेपीजी फॉर्मॅटमध्ये ठेवा आणि त्याची साईज, फोटोची साईज 300 KB पेक्षा कमी पाहिजे आणि फोटोची साईज 500 KB पेक्षा 50 KB पेक्षा कमी पाहिजे. ओके, या दोन गोष्टी अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे ॲड्रेस बद्दलची, तुमच्या पत्त्याबद्दलची इन्फॉर्मेशन टाकायची. सगळ्यात पहिले पिनकोड आहे, पिनकोड नंतर तुम्ही ज्या राज्यामध्ये राहतात ते टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं, तालुका टाकायचं, लोकॅलिटी नेम टाकायचं, विलेज टाकायचं, ज्या गावात तुम्ही राहतात ते टाकायचं आणि तुमचा पूर्ण पत्ता इथे टाईप करायचा. ओके, आणि त्याच्या खाली तुम्हाला एक छोटासा बॉक्स दिसेल, इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस. सर्व नॉर्मली सगळ्या स्टुडंट्सनी इथे इज परमनंट ॲड्रेसवरतीच क्लिक करायचं आहे, कारण का कोणताही पत्रव्यवहार तुम्हाला करण्यात येणार नाहीये युनिव्हर्सिटीकडनं. फक्त एक तुमच्याकडनं माहिती घेण्याकरता हे टाकण्यात आलेलं आहे. ओके, जेव्हा पण तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होणार, जेव्हा तुमची डिग्री मिळणार आहे तुम्हाला, समजा तुम्हाला ती तुमच्या घरी पाहिजे असेल, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन, तुमचा पत्ता तेव्हाचा विचारण्यात येईल, तेव्हा तुम्हाला परत टाकायची तिथे सोय केलेली आहे. इथे आता फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ॲड्रेस टाकून सोडून द्यायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड कम्प्लीट सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म. म्हणजे आता तुमचं आपले जे 3 पार्ट्स होते या व्हिडिओचे महत्त्वाचे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की सगळ्यात पहिले तुमची प्रोफाईल क्रिएट करायची, त्याच्यानंतर एक्झाम फॉर्म भरायचा आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला ऑनलाईन कॉलेजला एक्झाम फीज पे करायची. तर याच्यातला सगळ्यात पहिला पार्ट इथे संपलेला आहे की तुमची प्रोफाईल क्रिएट झालेली आहे.